चला, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 पॉलिटीचे प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे बघा आपला, हा डी सेट आहे. ओके, 71 नंबरचा जो प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाज आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोग शिफारस जे आहे त्याच्यामध्ये काय काय येतं. आता नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जस्टिस व्यंकटचेलिया हे त्याचे अध्यक्ष होते. निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं कर्तव्य याच्यामध्ये अपेक्षित आहे की ते इन्क्लूड करावं. कर भरणं किंवा औद्योगिक संस्था ज्या आहेत, इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन, त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुलांना शिक्षण देणं, मुलांच्या शिक्षण, शारीरिक नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्य आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणं. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये येतात. 71 जे आहे. देन अंडर which of the closer of motion only important clauses are taken for the debate and voting for intervening clauses and skip over the taken past. आता बघा याच्यामध्ये काय होतं, महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या घेतल्या जातात. कांगारू जे आहे म्हणजे एक गोष्ट घेतली, उडी मारली, पुढची घेतली. ओके, कांगारू सारखं. त्याच्यानंतर 73rd जे आहे बघा, द प्रेसिडेंट कॅन पार्डन सेंटन्स इन्फ्लिक्टेड बाय कोर्ट मार्शल वाईल गव्हर्नर कॅन नॉट. हे बरोबर आहे. द प्रेसिडेंट इज बाउंड टू गिव्ह रिझन्स फॉर पार्डनिंग पॉवर. काही संबंध येत नाही, प्रेसिडेंट कसल्याही पद्धतीने तुम्हाला आन्सरेबल नाहीये. तिच्यामुळे इथं इनकरेक्ट विचारलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 74 नंबरचा प्रश्न बघा. 74 नंबरचा प्रश्न संसदेचे सार्वजनिक उपक्रम जे आहे त्याच्या संबंधीचा हा प्रश्न. याच्यामध्ये पण चुकीचं विधान विचारलेलं आहे आपल्याला. पंडित नेहरू यांनी समितीच्या निर्मितीची शिफारस केली होती, तर इथं शिफारस जी आहे ती कृष्ण मेनन यांनी केलेली आहे. सो त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे बघा. त्यामुळं आपल्याला चुकीचे विधान विचारले आहेत. मग आता ए इथं आहे, इथं आहे, इथं नाही आहे, इथं पण नाही आहे. चला, हे दोन तर गेले तुम्ही. लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यामधून समितीचा अध्यक्ष निवडला जातो. हे बरोबर स्टेटमेंट आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 1974 पासून 15 लोकसभा, राज्यसभा 7, 22 सदस्य असतात. कार्यकाळ 2 वर्षाचा. हे युपीएससी मध्ये पण होतं बघा. एक प्रश्न होता ज्याच्यामध्ये केलं होतं 1 वर्षाच्या कमिट्या असतात. हे चुकीचं आहे. सो आन्सर इज ए अँड डी. ओके, म्हणजे बेसिक्स जे आहेत त्याच्यानुसार तुम्ही गेला का प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर आपण पॉलिटीमध्ये वेगवेगळे कोर्स बघितलेले आहेत. केसीबीआर. ओके, केसीबीआर काय म्हटले होते, क्वासी फेडरल असताय म्हटलंय. बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर मॉरिस जॉन्स काय म्हटलं होते, बार्गेनिंग फेडरलिझम. हे बरोबर आहे. सीफे स्ट्रॉंग हे आहे लेस फेडरलिझम. आणि ग्रेनविल ऑस्टिन हे 1000 वेळा विचारलंय कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. सो आन्सर इज ए बी सी डी. नेक्स्ट वन जे आहे बघा, म्हणजे यांनी पॉलिटीचा फील दिलेला आहे जो युपीएससी मध्ये आपल्याला आला नव्हता. भारतीय संविधानातलं कोणतं कलम जे आहे बघा, कॅग 148. याच्या आधी पण विचारून झालेला आहे. आपला जो ऍडव्होकेट जनरल आहे स्टेट, त्याचं रिम्युनरेशन म्हणजे भत्ता वगैरे जे आहे कोण निर्धारित करतं, गव्हर्नर करतो बघा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 78 भारतीय राज्यघटनेतली कलम आणि संबंधित विषय. आता हे कितीतरी वेळा जे आहे विचारलेलं आहे तुम्हाला. हिंदी जे आहे 351 आहे बघा. त्याच्यानंतर प्राथमिक स्तरावर मातृभाषा जे आहे 350A. त्याच्यानंतर अधिकारी 350B जे आहे. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला जे ग्रीव्हियन्सेस आहेत त्याच्यासाठी 350. सो याच्यानुसार जे आहे आपला जो खालचा ऑप्शन जो येतो बघा तर तो 4 जे आहे. ओके, 78 नुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट वन म्हणजे हा प्रश्न जसा सोपा होता. परदेशामधले भारतीय जे आहे बघा त्यांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद काही देशांमध्ये आहे. ते देश कुठले कुठले आहेत. सो याच्यामध्ये जेवढे देश इथं दिलेले आहेत, फिनलँड, इस्रायल, रिपब्लिक ऑफ सायप्रस, पोर्तुगाल, ह्या सर्वांना आहे. म्हणजे याची एक मोठी यादीच आहे आणि त्याच्यानुसार जे आहे ह्या देशांमध्ये दिलं जातं. सो वरीलपैकी सर्व हे आता बघा. त्याच्यानंतर BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते. बरोबर आहे. त्यांनी मसुदा तयार केला होता 1974 मध्ये जे आहे 1947 मध्ये. आणि त्यांनी केलेल्या मसुद्यामध्ये जेवढी कलमं होती त्याचा जर आपण विचार केला तर ती जी कलमं आहेत 243 कलमं आणि 13 जे आहे अनुसूची. सो तुम्हाला जे आहे याच्यामध्ये इनकरेक्ट विचारलाय. आता एकतर क्लिअर आहे की हे 2 स्टेटमेंट एकमेकाला कॉन्ट्रडिक्ट करतात. हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा, फक्त सी. सो चुकीचं विधान जे आहे तर ते आहे, बाकीचे सगळे स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, भारतीय राज्यघटनेतली 12वी अनुसूची जी आहे बघा कुठल्या बाबींचा समावेश त्याच्यात होतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे याच्यात ग्रामीण गृहनिर्माण. आता 12वी सूची शहरीसाठी येतं, ग्रामीण गृहनिर्माण तिच्यामध्ये येत नाही. तिच्यामुळे बघा सी इथं आहे, सी इथं आहे, सी इथं आहे. आन्सर इज ए बी डी. कलात्मक दृष्टिकोन, विद्युतदायिनी, अपंगमती मंद जे आहे. म्हणून काय आहे ना, इलिमिनेशन तुम्हाला राज्यसेवेमध्ये बऱ्यापैकी हेल्प करतं, जे युपीएससी मध्ये तेवढंसं आपल्याला स्कोप देत नाही. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयात किंवा प्राधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो. त्याचा उद्देश त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध करणे आहे. बरोबर, म्हणजे प्रोहिबिशन जे आहे.
आता प्रोहिबिशन आणि सर्टिओररी हे ज्युडिशरीशी संबंधित आहे. आता इथं खाली तुम्हाला विचारलं रिट प्रोहिबिशन कॅन बी इश्यू अगेन्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी, हे चुकीचं आहे कारण ते ज्युडिशरीच्या अगेन्स्ट वर्क होतं. सो त्यामुळे जे आहे की इथला बी गेला, आन्सर इज ए अँड सी. हे फक्त आणि फक्त ज्युडिशरी क्वासी ज्युडिशियल बॉडीच्या अगेन्स्ट वापरलं जाऊ शकतं. देन संसदेच्या साध्या बहुमताद्वारे कुठल्या कुठल्या घटना दुरुस्त्या होतात? 2, 3, 4 जे आहे बघा आपलं नवीन स्टेट जन्माला येणं, प्रेसिडेंटचं अलाउन्सेस वगैरे जे आहे, तर पगार वगैरे वाढवायला आपल्याकडे खूप काही जास्त लोड घेतला जात नाही, पगार लगेच वाढतो बघा, सिंपल मेजॉरिटी जे आहे. त्याच्यानंतर जे आहे इथं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या बाबतीत मात्र तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी लागते, डिलिमिटेशनच्या बाबतीत सिंपल मेजॉरिटी लागते. त्याच्यामुळे जे आहे इथं तुम्हाला जे आहे करेक्ट चूज करायचं आहे, आन्सर इज ए बी डी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 84 नंबरचा प्रश्न आहे आपला. राष्ट्रपतींचे नकाराधिकार जे आहे त्याच्या संबंधी ही शी कॅन विथहोल्ड हिज असेंट टू द बिल. बरोबर आहे बघा. नकाराधिकार वेटो जे आहे 3 वेटो आपण शिकलोय. क्वालिफाईड वेटो युएस मध्ये असतो, बाकी इकडे आहे. गव्हर्नर मे रिझर्व बिल फॉर कन्सिडरेशन ऑफ प्रेसिडेंट इन एनी केस, है ना, आर्टिकल 200, 201 प्रश्न आलाय बघा. प्रेसिडेंट कॅन रिटर्न बिल टू पार्लमेंट फॉर रिकन्सिडरेशन विथ मॅसेज टू बोथ हाऊसेस, हेही बरोबर आहे. आन्सर इज ए बी सी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा आंतरराज्य परिषदा 263, हे बरोबर आहे. राष्ट्रपती करू शकतात आणि आजपर्यंत वापर केला नाही असं नाही म्हटलं, 1990 मध्ये आपण हे केलेलं आहे. त्यामुळे उत्तर जे आहे ए अँड बी. सो इंटर स्टेट काउन्सिल आर्टिकल 263. तसं पॉलिटी जर बघितलं तर ते आवाक्यातलं होतं बघा, जर तुमची कमांड असेल, रिव्हिजन्स असतील तर. सो अभ्यास चांगला असेल तर मग हेल्प होते आपल्याला प्रिलिम्स मध्ये. थँक्यू.